रांगोळी क्लासमध्ये स्वागत आहे सर्व मैत्रिणींचं. चला पुढच्या फुलाचा प्रकार पाहूया. सुरुवातीला गोल काढायचा आहे. त्यानंतर अगदी सूर्यफूल जसं दिसतं त्या प्रमाणात लांबट लांबट अशा लंब गोलाकार पाकळ्या घ्यायच्यात एकाला एक जोडून. सूर्यफुलासारखं सुद्धा म्हणू शकतो आपण. तेवढं दाट घेतलं तरी सूर्यफुलासारखंच आपल्याला दिसेल. हे तशाही प्रकारचे आपण पानं त्याची काढू शकतो. माझ्यासोबत तुम्हीही सराव करायचा आहे बघत बघत. जेवढा जास्त सराव तेवढा हात साफ सफाईदारपणे छान काढायला येईल तुम्हाला. आणि एकेका प्रकारचं जे फूल आहे त्याचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. जे फूल शिकलं ते तुम्ही तुळशीसमोर देवासमोर रांगोळी काढत असताना त्याचा उपयोग करा, म्हणजे सराव पण होईल. तर अशा पद्धतीनं लांबट पाकळ्या काढल्या म्हणजे आपल्याला छानसं फूल, सूर्यफुलासारखं फूल आपलं तयार होईल. छानसं फूल काढता येईल. यानंतर पुढचं फूल काढूया. गोल काढून घ्यायचा अगोदर. त्यानंतर आता आपल्याला अशा लंब गोलाकार बंद पाकळ्या घ्यायच्या आहेत एकाला एक जोडून. आता आपण लांबट पाकळ्या घेतल्या तशा अगदी लांबटच पण टोकदार न घेता गोलाकार घ्यायच्या आहेत. आणि त्यापासून असं लंब गोलाकार पाकळ्यांमध्ये बंद पाकळ्यांचं हे फूल तयार होणार आहे. आणि सुंदरसं फूल आहे हे, अगदी सुरेख. वा, छान. त्यानंतर दुसरं काढूया छोट्या आकारामध्ये. अशा फुलांच्या रांगोळ्या देवासमोर, तुळशीसमोर किंवा दारामध्ये छोट्या छोट्या काढल्या तर आपल्याला खूप सराव करता येतो, छान दिसतात. आणि याच्यापासून आपल्याला आणखी नवीन प्रकारची फुलं काढायला येतात.